हाय हॅलो सगळ्यांना, मी विभा तुमचं V3 फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मस्त हिरवगार पालक पनीर. चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती. पालक पनीर बनवण्यासाठी आपण इथे पालक घेतलेले आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर आपण इथे पनीर घेतलेले आहेत तुकडे करून. बारीक चिरून टोमॅटो कांदा घेतलेला आहे. त्यानंतर ही 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण इथे दही घेतलेलं आहे, आलं लसूणची पेस्ट, कसुरी मेथी, जिरं, लाल तिखट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आता आपण पनीर तळून घेणार आहोत. त्यासाठी आपण बटर टाकून घेऊया. तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. ते चांगलं गरम झालं बटर की आपण त्यामध्ये पनीर टाकूया. त्याला बटर चांगला तापलेला आहे. आता आपण त्यामध्ये पनीर टाकून घेऊया. एकदम अलगद आपण सर्व बाजूने पनीर तळून घेऊया. सर्व बाजूने आपले पनीर तळून झालेले आहेत. आता आपण ते प्लेटवर काढून घेऊया. आता आपण पालक उकळून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता आपण त्यामध्ये पालक टाकून घेऊया. त्याने थोडा पालकचा कच्चेपणा निघून जाईल. फक्त 2 ते 3 मिनिटं आपण पाण्यामध्ये उकळत्या ठेवून देणार आहोत. आता आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपलं पालक चांगलं उकळलेलं आहे पाण्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण ते काढून घेऊया. त्यासाठी आपण इथे थंड पाणी घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये आपण चांगलं ते पालक गाळून ह्यामध्ये टाकूया. थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे पालकचा हिरवागार रंग तसाच राहतो. त्यामुळे उकळून घेतल्यानंतर तो लगेचच आपण थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचा. पालक चांगले गार झाले की आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण पालक थंड पाण्यातून काढून घेतलेली आहे. आता आपण ती मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यामध्ये या 2 हिरव्या मिरच्या टाकूया आणि याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आता आपली पालकची पेस्ट चांगली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हिरवा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया पालक पनीरची. आता आपण पालक पनीरला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया थोडं. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. आता आपलं जिरं चांगलं तडतडलं आहे. आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया. आणि तो पण चांगला आपण तेलामध्ये परतून घेऊया लालसर होईपर्यंत. आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेला. तुम्ही टोमॅटोची पेस्टसुद्धा टाकू शकता. तो पण आपण चांगला नरम पडेपर्यंत परतून घेऊया. आता आपला टोमॅटोसुद्धा नरम पडलेला आहे तेलामध्ये. आता आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि तीसुद्धा आपण चांगली फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता आपण त्यामध्ये पालकची पेस्ट टाकून घेऊया. आणि ती पण चांगली आपण परतून घेऊया.
आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घेऊया. हे चांगलं मिक्स करूया. आता आपण त्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया. लाल तिखट मसाला टाकूया, गरम मसाला टाकूया, चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडं, आणि कसुरी मेथी टाकूया. ती थोडी आपण हातावर क्रश करून टाकूया. हे चांगलं आता मिक्स करून घेऊया सर्व. तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आपल्या पालकला. आता आपल्या पालकच्या ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये दही टाकून घेऊया. दह्याने सुद्धा चांगला मस्त फ्लेवर येतो आपल्या पालक पनीरला. आता आपली ग्रेव्ही चांगली उकळलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण शेवटी त्यामध्ये हे तळून घेतलेले पनीर टाकून घेऊया. पनीर नेहमी शेवटीच टाकायचे, नाहीतर ते अजून जास्त बॉईल होऊन तुटू शकतात. आणि पनीर टाकल्यानंतर फक्त आपण 2 मिनटं ग्रेव्ही उकळून घेऊया. अशा प्रकारे आपलं पालक पनीर तयार झालेलं आहे. आता आपण ते सर्व करून घेऊया. अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं मस्त हिरवगार पालक पनीर. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.